विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लावली का अटेंडन्स सांगा? झिरो प्रिपरेशन अटेंडन्स काय प्रकार आहे मी एक्सप्लेन करतो. आता लक्ष द्या. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. व्हिडिओ छोटासा पण छान होणार आहे. अगदी छान होणार आहे. मी बरेचसे YouTube चॅनल फॉलो करतो आणि त्यात फिजिक्ससाठी मग कोण? आरजी सर आहेत. पण स्वयं फिजिक्स नवीन चॅनल आहे आणि एवढी छान ग्रोथ झाली ना सरांची. जेव्हापासून सरांचे 300-400 सबस्क्रायबर होते, तेव्हापासून आम्ही सरांच्या बरोबर आहोत. असे पण कमेंट होते. म्हणजे मला वाटलं जणू काही मीच कमेंट केलंय. सरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सरांच्या बरोबर आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी सर आहेत. मग सरांचे काल 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. काँग्रॅच्युलेशन्स. पण कमेंटमध्ये जाऊन बघतो तर काय, टॉपचं कमेंट काय? झिरो प्रिपरेशन अटेंडन्स आणि जवळ-जवळ 150 मुलांनी लाईक केलं होतं. मग मला विचार आला, की नाही इथं काहीतरी चुकतंय. एवढ्या मुलांना का वाटतंय, की आपलं झिरो प्रिपरेशन आहे म्हणून? कुठेतरी चुकतंय तुमचं लक्षात घ्या. बरं अजून धुरंधर लोकं भेटली. कुठली? आता नाही. नेक्स्ट अटेम्प्ट. ओके. ही कोण आहेत माहितीये का? अशी पण मुलं मी दरवर्षी बघतो. तर राहू दे यावर्षी. पुढल्या वर्षी बघू आपण. रिपीट करूया आपण. आता या रिपीट करणाऱ्यांसाठी आत्ताच एक चान्स आहे. सेकंड अटेम्प्ट आहे की. बघू त्यावेळेस. नाही होणार. आता सांगतो स्ट्रॅटेजी काय ठेवायची ती. पहिल्यांदा याच्यातून बाहेर पडा. तुमचा अभ्यास झालेला आहे. हो सर झालाय, पण स्कोर कुठं होतोय? स्कोर होतोय ना? किती होतोय? 0 आहे स्कोर तुमचा. नाही स्कोर. आता मी तुम्हाला सांगतो. आपण एका मुलाचं एक्झाम्पल घेऊया बरं का, की माझ्या बॅचमध्ये एक स्टुडंट जॉइन झालाय. ए नाव आहे समजा त्याचं. ओके. पुण्यावरून आलाय. एनडीएची प्रिपरेशन करत होता म्हणूया आपण. बसलाय माझ्या समोरच बसलाय लक्षात घ्या. आता जेव्हा पहिली अजून 1 आठवडा पण झाला नाही जॉइन करून बरं का. पण आल्या-आल्या जेव्हा मी मॉक टेस्ट द्यायला लावली, तेव्हा पहिल्या मॉक टेस्टमध्ये 200 पैकी 21च मार्क पडले. संध्याकाळी जेव्हा पप्पा न्यायला आले होते, तेव्हा त्यांना कसं सांगू असा त्याला पण प्रश्न पडला होता आणि मला पण. पण शेवटी सांगावं लागणार होतं. जेव्हा पालकांशी बोललो, की 21 तेव्हा पालकांना तणाव आला होता. पण मी त्यांना सांगितलं, की असाच स्कोर असतो. 200 पैकी 30-40 स्कोर झालाय मुलांचा. 98% च्या मुलीचा स्कोर 41 झाला होता. म्हणजे संपलं का मग? फिनिश का? नाही. आता सांगताना अतिशय आनंद होतोय, की त्याची तिसरी मॉक टेस्ट नाही, दुसऱ्याच मॉक टेस्टमध्ये त्याचा स्कोर हा 70 प्लस व्हायला लागलाय. कॉन्फिडन्स आलाय. प्रत्येक लेक्चरला स्टुडिओमध्ये थांबतोय. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10-10:30 पर्यंत इथंच आहे. कॉन्फिडन्स आलाय. का आला? कारण समजायला लागलंय ना. बरं याच्या अगोदर मग काय करत होता पुण्यात? एनडीएची प्रिपरेशन करत होता. आता हा प्रकार डिस्कस करायचा नाहीये. हा प्रकार डिस्कस करायचा आहे. मग एवढी ग्रोथ कशी होते? सांगतो. तुम्ही एनालिसिस केल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये किती स्कोर होतो एवढं फक्त बघायचं. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये किती स्कोर होतो एवढं फक्त बघायचं आणि तुमचा केमिस्ट्रीचा स्कोर जर 20 आणि 25च्याच मध्ये होत असेल, कारण विचार करा ना, एवढा तर कुठे स्कोर होणार आहे? एवढा तर कुठं स्कोर होणार आहे? टोटल स्कोर जर 30-40 होतोय, 30-40 स्कोर टोटल होतोय, मग केमिस्ट्रीमध्ये 25 कुठं होणार आहे? कमी स्कोर आहे तुमचा. मग तिथं पहिला वाढवा. होय. आता मला काय म्हणायचं आहे, की केमिस्ट्रीच्या वायवा सीरीजचा होमवर्क सीरीज आता सुरू झाले लक्षात घ्या. 10-15, 10-15 तुम्हाला टाइप देतोय मी अभ्यासाला. 4च दिवसात असं होणार आहे, 4च दिवसात, की तुम्ही दिल तो प्रश्न सॉल्व्ह करणार आहे केमिस्ट्रीचा. होय. आणि केमिस्ट्रीमध्येच तुमचा स्कोर 35 प्लस व्हायला लागला ना मुलांचा. आता माझा एक मित्र आहे, त्याची पण मुलगी आता माझ्याकडे आलेली आहे. तिचा स्कोर पहिल्यामध्ये 30च झाला होता. तो आता क्लोज टू 90 व्हायला लागलाय. हार मानायचीच नाहीये. हार मानू नका कुठल्याही स्टेजला. तुम्ही केमिस्ट्रीला पहिला टार्गेट करा. वायवा सीरीजमुळेच या सगळ्यांचे मार्क वाढलेले आहेत आणि वायवा सीरीजमुळे माझे व्ह्यूज पण वाढलेत. मी बघतोय एनालिटिक्समध्ये बघतोय ना, की वायवा सीरीजचे जुने व्हिडिओ बघायला लागलोय मी आता. तर पहिल्या व्हिडिओला तर 6,000 व्ह्यू होते. आता जवळ-जवळ 7,000 पण झाले असतील. व्हायला लागलेत याचा अर्थ व्ह्यूज होतायत म्हणजे तुम्ही अभ्यास करताय. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. वायवा सीरीजचे लेक्चर फॉलो करा. 35 जावा. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या क्लासमध्ये जर तुमचे बेसिक परफेक्ट असेल, तरच स्वयं फिजिक्सकडे जायचंय म्हणून सांगतो. जोशी सरांचे नुसते लेक्चर्स बघून तुमचे मार्क वाढणार नाहीयेत. तुम्हाला स्वतःहून सुरुवातीला थोडा अभ्यास करावा लागेल. तुम्ही स्वतःहून थोडासा फॉर्म्युले रिवाईज करा, अभ्यास करा. फॉर्म्युले परफेक्ट झाले, की मग सरांचे लेक्चर्स बघा आणि मग मी तुम्हाला गॅरंटी देतो, की फिजिक्समध्ये सुद्धा 35 प्लस पोहोचतायत मुलं, पोहोचतायत. पण इनिशियली तुमचं टार्गेट निदान 15 प्लस कमी देतोय. मग दोन्ही मिळून 50 झाले आणि मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो आता स्ट्रॅटेजी काय क्लिअरली बघा. 31 तारखेला टेस्ट झाली. 82 मार्क्स पडले या स्टुडंटला. ओके. XYZ स्टुडंट.
रडून, रडून गोंधळ घातला होता. डोळे लाल झाले होते. 2 ते 5 टेस्ट झाली. 5ला स्टुडंट म्हणला रूमवर जाऊन येतो. ओके. रूमवर जाऊन येतो. रूमवर जाऊन आला अभ्यासाला. कारण आम्हाला पेपर अॅनालिसिस करायचं होतं. 5:30ला जेव्हा स्टुडंट आला, डोळे लाल झाले होते. मी एकच प्रश्न विचारला, "मम्मीला सांगितलं का?" "हं." "हो." झालं. मी तुम्हाला सांगतो पालकांचे फोन पण यायला सुरुवात झाली. मी त्यांना म्हणलं, "सगळं मी तिच्याशी बोलतो. आता कळालं स्टुडंट मुलगी आहे. रडणार म्हटल्यावर मुलगीच ना. पोरं कुठली रडतात? पोरं बिंदास. काय फरक पडतोय ना?" सगळीच नाही बरं का, पण बऱ्यापैकी मुलं निवांत असतात. मुली लय टेन्शन घेतात. बरं, तिच्या पालकांना मी काय सांगितलं, "थांब, वेळ घेऊया आपण." ओके. तिचा एकच पॉइंट होता भीती. भीती आणि नेक्स्ट टेस्टमध्ये तिचा स्कोर 109 झाला. जबरदस्त आणि ह्या 3च आम्हाला सांगितलं 2 तारखेच्या टेस्टमध्ये काय, की "सर यावेळेस मी काहीही फालतू विचार न करता, मनात कुठलेही निगेटिव्ह थिंकिंग न करता पेपर दिलाय." किती मार्क वाढले? मग 0 अटेंड काय 0 प्रिपरेशन हे असले कॉमेंट देऊन अटेंडन्स तुमची लावू नका कुठे पण. नाहीये तुमची 0 प्रिपरेशन. बरं आता आमची नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय ठरले? बघा 2 तारखेनंतर 4 तारखेला पेपर आहे. सगळ्यांना माहिती आहे का बाळांनो, की टार्गेट पब्लिकेशनचा पेपर आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी. आपल्या ॲपवर नाहीये 4 तारखेला. मी तिला सांगितलं, की "तू हा पेपर देऊ नकोस." आता तुम्ही म्हणाला, "आम्हाला म्हणताय पेपर द्या आणि हिला का म्हणताय पेपर देऊ नका?" मी सांगतो. मी तिच्या पेपरचं एनालिसिस केलंय आणि आम्ही डायरेक्टली 6 तारखेचा प्लॅन केलाय. पण या दरम्यान मी तिचे तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 12 मार्क अजून गॅरंटीनं वाढणार आहेत आणि आमचा स्कोर 120 प्लस होणार आहे. आता ऑड नंबर नाही घेतला मी 12 वाढणार आहेत म्हटलं. का? कारण या 4 दिवसात तिला भीती कुठलीची वाटते? परम्युटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, ओके, कोनिक सेक्शन सोडून दिलेले टॉपिक्स आहेत हे तिनं. 11वी तिला जमत होते. मग तिच्याकडून आता आम्ही करून घेणार या 3-4 दिवसात. स्कोर वाढणार आहे, वाढणार आहे आणि तो बघता-बघता स्कोर सीईटी पर्यंत 130 प्लस होणार. 99 प्लस पर्सेंटाइल अचीव्ह होणार. पण काय झालं असतं रे, जर इथंच काउन्सिलिंग वेळेवर झालं नसतं तर? हे मार्क एवढे पण पडले नसते. तणावात अजून कमी झाले असते. बरं आता निगेटिव्ह थिंकिंग करायचंच म्हटलं तर काय करू शकतो आपण? सर हा स्कोर परत एवढा होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचा 1च मिनिट मी तुमच्याशी बोलणार आहे. 1 ते 2 मिनिटं बरं का बाळांनो. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. हा शेवटचा 2 मिनिट खूपच महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगतो. तुमचा मॉक टेस्टचा स्कोर होतोय 120 प्लस. सॅच्युरेशन पॉइंट तुमचा आलाय, याच्यापेक्षा वाढत नाहीये. मग नाही वाढत बाळांनो, एक ठराविक सॅच्युरेशन पॉइंट येतो. म्हणजे काय? तुमचा स्कोर इनिशियली वाढत जातो आणि या स्टेजला इथं तो स्टक होतो प्लस मायनसमध्ये. पण सीईटीला ना एवढा अवघड पेपर आला, की तुम्हाला असं वाटतंय, की 100 सुद्धा क्रॉस होणार नाही. 95च पडणार आहेत. आता काय करायचं सांगा? तेवढ्यासाठीच मी 1 मिनिट हा व्हिडिओ वाढवलाय. 120 स्कोर व्हायचा, 95 मध्ये स्टक होणार आहे, गॅरंटी आहे किंवा सीईटीचं ते क्वेशन पेपर पुन्हा अनलॉक होतं बरं का तुमची आन्सर शीट. मार्क्स काउंट केले एवढेच झाले. मग सांगतो, एवढ्या मार्काला तुम्हाला 98 पर्सेंटाइल पडणार किंवा क्लोज टू 99 असणार आहे. सर कसं? अनुभव आहे दरवर्षीचा. कमी स्कोर झाला याचा अर्थ अवघड शिफ्ट आहे. समजून घ्या आणि अवघड शिफ्ट आहे ना, त्या अवघड शिफ्टमध्ये सगळ्यांचा स्कोर कमी होतो. त्यामुळे सगळ्यांचा स्कोर कमी होऊन देखील तुम्ही चांगला स्कोर केलाय. क्लोज टू 100 आहे. मग पर्सेंटाइल हे चांगलंच येणार आहे. मग इथून पुढे एकच गोष्ट, झिरो निगेटिव्ह थिंकिंग. एकही मनात वाईट विचार न आणता अभ्यास करायचा आहे. वायवा सीरीज फॉलो करायचे आहेत. वायवा सीरीज फॉलो करायचे आहेत. त्यात आता मी होमवर्क द्यायला सुरुवात केलेत. 10-12, 10-12 क्वेश्चन मी घेतोय. पण माझ्या काय लक्षात येतंय, कुठलाही सीईटीचा पेपर काढा. कॉमन पॉइंट आहेत. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे. ऍसिड बेस थिअरीज आहेत. केमिकल कायनेटिक्स सोपे प्रश्न आहेत. ऑर्डर मॉलिक्युलरिटीचे जमतंय. म्हणजे 30 ते 35 प्रश्न ईझी आता जमायला लागलेत. 10-15 अवघड कुठले आहेत? न्यूमेरिकल्समध्ये थोडं टफ जाते अजून तुम्हाला. मे बी अचीव्ह करू आपण. मग विचारच करायचा नाही. चांगला स्कोर करायचा आहे. ऑल द बेस्ट.